जालना जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी येत्या 16 तारखेला मतदान होत आहे। त्यामुळे कार्यकर्ते तहानभूक विसरून प्रचाराला लागलेत। सेना भाजपची युती तुटल्यानं निवडणुकीत आणखीनच रंगत आली आहे। याचा फायदा घेत काँग्रेस राष्ट्रवादीनं जालन्यात घरोबाही केलाय। परतूर तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद सर्कल मधून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्याची तयारी करतायत। लोणीकर साहेबांच्या माध्यमातून मी जे काही कामं या सर्कलमध्ये या गटामध्ये केलीत, याच्या जीवावर निश्चित मला या ठिकाणी निवडणूक अतिशय सोपी वाटते आणि आवर्जून मला उल्लेख करावा वाटतो की जलयुक्त शिवार सारखं एक काम जे की महाराष्ट्र शासनाने प्रभावीपणे राबवलं, ते काम या सर्कलमध्ये अतिशय प्रभावीपणे आम्ही राबवलं। मात्र राहुल लोणीकर यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही, कारण याच आष्टी गटातून ते बळीराम कडपे यांनी तगडं आव्हान उभं केलंय। विकास नुसता कागदपत्री असणारा हा विकास आहे, त्यामुळे कुठलाच प्रत्यक्षात विकास झाला नाही। आम्ही ग्राउंड लेवलवर काम करतो। खरं तर आम्ही प्रत्यक्षात जनतेपर्यंत ज्यावेळेस जातो त्यावेळेस लोकांच्या अनेक समस्या लोक सांगतात, कुठल्याही विकासाचं काम केलं नाही। ही प्रतिष्ठेची लढत जिंकण्यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते मुख्यमंत्र्यांनी जालन्याकडे धाव घेतलीय। देवेंद्रजी फडणवीसांच्या प्रयत्नातून या देशामध्ये सगळ्यात जास्त उद्योगामध्ये गुंतवणूक पुढे झाली असेल तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये गुंतवणूक झाली। एकेकाळी काँग्रेसला दिवाळखोरीवर नेऊन सोडलेलं राज्य आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीकडे जात आहे। आता पूर्ण आशीर्वाद आम्हाला द्या, एक हाती या जिल्हा परिषदेची सत्ता आम्हाला द्या। 2 वर्षामध्ये या जिल्हा परिषदेला 627 कोटी रुपये आम्ही दिले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्या हाती सत्ता तुम्ही एक हाती दिली तर या ठिकाणी एकाही कामाला आम्ही पैसा कमी पडू देणार नाही। जालना जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी सभेच्या माध्यमातून प्रचाराचा सपाटा सुरू केलाय। आता कुणाच्या पदरी किती यश पडतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।